शाहीनपूर नावाचं एक गाव होतं, जिथे एक राजनाथचा मुलगा अखिल आपल्या डॉक्टरीचा अभ्यास करून परत येत होता. राजनाथ आणि त्याची बायको शिल्पा त्याच्या येण्याने खूप खुश झाले. अखिल जसाच घरात येतो, त्याच्या आईच्या चेहऱ्यावर खूप खुशी येते. आलास माझ्या बाळा, तू तर डॉक्टर झालास रे. राजनाथ याआधी कधीच एवढे खुश नव्हते. ते आपल्या बाळाला बोलतात, बाळा, तू माझं नाव पूर्ण गावात मोठं केलंस. काश तुझे आजोबा इथे असते, तुला बघून त्यांची छाती फुगली असती. बाबा, हे तर सगळं तुमचंच देणं आहे आणि आजोबाच ते होते ज्यांच्यामुळे मी डॉक्टर झालोय. अखिलची आई शिल्पा त्याला विचारते, बाळा, आता शहरात कधी जाणार? हो बाळा, माझ्या मनामध्ये सुद्धा हाच प्रश्न होता. शहरामध्ये तर खूपच सारे मोठे हॉस्पिटल आहेत, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नोकरी करून घे. पण ते आई, बाबा. काय झालं बाळा, चुप का झालास? काही गोष्ट आहे का? आई, बाबा, मी आता शहरात वापस नाही जाणार. मी आता गावामध्ये राहूनच लोकांचा इलाज करेल. बाळा, तू हे काय बोलतो आहेस? तुला माहिती आहे ना, जमीनदार प्रदीप कोणालाही या गावामध्ये दवाखाना खोलायला नाही देत. माहिती आहे आई, माहिती आहे. ज्याच्यामुळे माझ्या आजोबांचा जीव गेला, मी त्या गोष्टीला कसं विसरू शकतो? अखिल आपल्या अतीतमध्ये झाकतो. तेच अतीत त्यांनी ज्याला खूप जास्त त्रास दिला. वेळ तेव्हाची आहे जेव्हा अखिल फक्त 8 वर्षाचा होता. त्याचे आजोबा नेहमी त्याला गावात फिरवायचे. त्याचे आजोबा कामातून रिटायर्ड होते. एक दिवस असंच जेव्हा ते अखिलला फिरवत होते, तर अखिल त्यांना विचारतो, आजोबा आजोबा, मी मोठा होऊन काय बनू? जेव्हा तू मोठा होशील तेव्हा एकदा चांगला माणूस बनशील. आयुष्यात सगळ्यात मुश्किल काम तेच आहे बाळा, निस्वार्थ होऊन लोकांची सेवा करणं. कधीही कोणाचं मन नको तोडूस. जर दोन्हीकडून त्रासाची गोष्ट असेल तर स्वतःवरतीच सगळा त्रास घेऊन घे. आजोबा, ह्याचं काय म्हणणं आहे? समजावतो बाळा, जेव्हा कधी असं होईल ज्याच्यामुळे तू समोरच्याला काही देऊन त्याची मदत करू शकतो, पण त्यामध्ये त्रास तुला सहन करावा लागला, तर काही न बघता तो त्रास स्वतःवरती ओढवून घे. हीच एक खासियत आहे जी माणसांना दुसऱ्यांपेक्षा जास्त मोठं बनवते. दादाजी आणि अखिल बोलतच होते की तेव्हाच आजोबांचा श्वास अटकायला लागतो. आजोबा आजोबा, काय झालं? अखिल धावतच घरी जातो. त्याचे वडील शेतातून परत येत होते. बाबा, आजोबा जोरजोरात श्वास घेतायत आणि श्वास घेता घेता खाली पडलेत. काय? हे ऐकून राजनाथ धावतच आपल्या वडिलांकडे जातात. वडिलांकडे जाऊन ते बघतात की त्यांची हालत गंभीर आहे. ते मदतासाठी आवाज करतात. मदत, मदत, कोणीतरी माझी मदत करा. मदतची आवाज ऐकून तिथून एक माणूस राजनाथकडे येतो आणि बोलतो, मी यांना उचलण्यात तुमची मदत करतो. माझ्याकडे एक हातगाडी आहे. यांना आपण गावाच्या किनाऱ्यावर बनलेल्या एका हॉस्पिटलमध्ये नेऊया. यांना हृदयविकाराचा झटका आलाय. पण इथून हॉस्पिटल तर खूप दूर आहे. पण घेऊन जाणं तर गरजेचं आहे ना भाऊ. चला, लवकर चला जरा. राजनाथ आणि तो माणूस अखिलच्या आजोबांना जमीनदारच्या हॉस्पिटलमध्ये, प्रदीप हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. पण जेव्हाच ते दरवाजावर पोहोचतात तर बघतात तर हॉस्पिटलच्या दवाखान्यावरच उभे होता. थांबा थांबा, कुठे चाललाय यांना घेऊन? यांना बघून तर असं वाटतंय की यांना हृदयविकाराचा झटका आलाय. जमीनदार साहेब, माझ्या वडिलांना वाचवा. यांना श्वास नाही घेता येते. ठीक आहे, पण 3 लाख रुपये लागतील. तुम्ही यांना भरती करून घ्या. मी कुठून सुद्धा या रकमेला तयार करेल. ठीक आहे, आतमध्ये घेऊन जा आणि लक्षात ठेवा, तुमच्या घाणेरड्या हाताने कुठल्याही भिंतीला हात नका लावू आणि तुमच्या वडिलांना या हातगाडीवरती झोपवा. जसंच राजनाथ आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, तसंच ते आपले दम तोडून देतात आणि त्यांचा मृत्यू होऊन जातो. ही गोष्ट त्या 9 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये खूप वाईट प्रमाणे बसते. बाळा, त्या गोष्टीला होऊन किती वर्ष निघून गेले. विसरून जा हे सगळं आणि आपल्या भविष्याला नीट कर. जे काही झालं त्याच्यात तुझी चुकी नव्हती. तू तेव्हा एक मुलगा होतास. तू करूच काय शकला असतास त्यावेळेला? आई, तो 9 वर्षाचा मुलगा म्हणजेच मी. त्यावेळी माझ्यावरती कोणी दोष नाही लावला, पण एका व्यक्तीने माझ्यावर दोष लावला. मी स्वतः. आजोबा वाचले असते आई,
जर दवाखाना गावाच्या जवळ असता तर, जर असं कोणी असतं जो लोकांच्या मध्ये राहून त्यांची मदत केली असती. आई, बाबा, मी या गावामध्येच राहून एक छोटंसं क्लिनिक उघडेल. जे माझ्यासोबत झालं ते पुढे कधीच कोणासोबत नाही राहणार, हे माझं वचन आहे. शिल्पा आणि राजनाथ अखिलला पुढे काहीच नाही बोलत. अखिल आपल्या वाचलेल्या पैशातून एक छोटासा क्लिनिक गावामध्ये उघडतो. हळूहळू गावातले सर्व त्या हॉस्पिटलमध्ये येऊन इलाज करायला लागतात. जमीनदार आपल्या हॉस्पिटलमधून खूप काही पैसे वसूलतो, खास करून तर गावावाल्यांकडून, कारण त्याला माहिती होतं, कारण त्यांच्याकडे दुसरी कोणतीच जागा नाही आहे. पण अखिलने सर्व बदलून दिलं होतं. एक दिवशी असंच जेव्हा अखिल आपला क्लिनिक बंद करून जात होता, तेव्हाच एक म्हातारा व्यक्ती त्याच्याकडे येतो. तोच व्यक्ती होता जो राजनाथच्या वडिलांना आपल्या हातगाडीवरती हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. तो अखिलच्या जवळ येऊन उभा राहतो आणि बोलतो, बाळा, खूप मोठा झालायस रे. जसा मोठा झालायस मी विचारच केला होता तसाच. तू शेवटी डॉक्टर बनलास रे बाळा. मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. मला माफ कर, मी त्या दिवशी तुझ्या आजोबांना नाही वाचवू शकलो. पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आज तू एक मोठा माणूस बनून परत या गावात आलायस. मी एवढ्या वर्षापासून तुझीच वाट बघत होतो. मी काही समजलो नाही. मी त्या दिवशी जेव्हा तुझ्या आजोबाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो, त्यांच्या शेवटच्या वेळेमध्ये मला एक चिठ्ठी दिली होती, ज्याच्यामध्ये कालीनच्या फॅक्टरीच्या बद्दल लिहिलं होतं, जादुई कालीन बद्दल. बाळा, तुझे आजोबा दुसऱ्या जगातून आले होते. तो माणूस त्या अखिलला एक कागद देतो आणि एक मंत्र बोलतो. त्रिकाल्य विमनार्थ कालीन जाग्रता सिद्धे. मंत्र वाचताच त्याच्या छोट्याशा क्लिनिक खाली एक कालीन येतो. हे घे बाळा, आता ह्या छोट्याशा हॉस्पिटलमध्ये तू कुठे पण उडवून घेऊन जाऊ शकतोस. मी माझं काम केलं, आता माझं जायची वेळ झाली आहे. तुम्ही कुठे जात आहात? बाळा, मी मेलेलो आहे. मी फक्त तुझ्या आजोबांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे. खुश राहा बाळा, खुश राहा आणि पुढे जात राहा. एवढं बोलून तो व्यक्ती गायब होऊन जातो आणि दुसऱ्या दिवशी अखिलचं क्लिनिक जाग्यावरून दुसऱ्या जाग्यावर उडत गरजू लोकांपर्यंत पोहोचून जातो. ही गोष्ट जेव्हा जमीनदाराला माहिती पडते तर त्याचे होश उडून जातात. कोणी सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये येत नाहीये. या कालीन हॉस्पिटलचं काहीतरी करावं लागेल. आता आपण काय करू शकतो जमीनदार? जर त्या दिवशी त्याच्या आजोबांची मदत केली असती तर आज हा दिवस नसता बघायला पडला. चुप राहा जरा. मी लवकरच काहीतरी करेल, ज्यामुळे गाववाल्यांना वेळ लागेल. त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये मिलावट करेल. गरज पडलीच तर पाण्यामध्ये विष मिळवेल. बघतोच तरी तो डॉक्टर अखिल गावातल्या लोकांचे जीव वाचवतो. थोडा धीर धरा जमीनदारजी. तुम्हाला दुःख पोचवायचं असेल तर त्याच्या मनावर वार करा. म्हणजे त्याचा परिवार. तो आपल्या परिवारावर खूप प्रेम करतो. अखिलचे वडील राजनाथ आणि शिल्पाला आपल्या घरी बोलवा. का? अरे बोलवा तरी, माझ्यावरती विश्वास करा. जमीनदार अखिलची आई आणि वडिलांना आपल्या घरी आमंत्रित करतो. हे ऐकून ते जमीनदाराच्या घरी पोहोचतात. या, तुमचं स्वागत आहे. तुमच्या मुलाने तर गावाचं नाव रोशन केलं. तुमचा मुलगा तुमच्यावरती खूप लक्ष देतो. हो जमीनदारजी. जमीनदार राजनाथला बोलतो. राजनाथ, चल सांग, तुझा मुलगा कालीनवरती हॉस्पिटल कसं उडवतोय? तुमच्या दोघांचं अपहरण झालेलं आहे. नाही सांगितलात तर नेहमीसाठी तुम्हाला इथेच राहावं लागेल. शिल्पा त्यांना बघून हसायला लागते. तुम्हा लोकांना वाटतं आम्ही म्हातारे आणि जे मृत्यूच्या एवढ्या जवळ आहेत ते धमकीला घाबरतील? जमीनदार, तू सुद्धा तर म्हातारा होशील. तुला आता कोणत्या गोष्टीचा लालच आहे? ह्यांच्यानंतर सर्व संपत्ती मला मिळेल. नाही मिळणार बाळा. तुम्ही या जगापेक्षा वेगळ्या जगामध्ये लवकरच निघून जाताल. काय म्हणायचं तरी काय आहे तुम्हाला? बघत रहा. राजनाथ एक मंत्र वाचतो. त्रिकाल्य चिकित्सा सिद्धी तभावम कालीन उद्बनम स्वाहा. मंत्र वाचताच 2 कालीन जमीनदारच्या घरात येतात आणि दोघांना आपल्यामध्ये मिसळून घेतात आणि गायब होऊन जातात.